तर आल्या आल्या या शहरातला माझा मित्र मला भेटला विशाल, आणि मी त्याला सांगितलं की विशाल, 2 दिवस अगोदर माझा ॲक्सिडेंट झाला. तो म्हणे असं कसं, कशामुळे झालं? म्हटलं अरे टर्नवर होती, गाडी येऊन धडकली. म्हणे इंडिकेटर दिलं नसशील. म्हटलं हो दिलं, डाव्या बाजूला वळत होती, डाव्या बाजूचं इंडिकेटर दिलं. तीच तर चूक केलीस तू. मुलींच्या बाबतीत तसं नसतं, आम्ही गेस करत असतो त्यांनी डाव्या बाजूचं दिलं तर ते उजव्या बाजूला झालं. बुलढाणा शहर ऐकलं होतं आजपर्यंत, इथे आल्यावर बघितलं की इथली लोक त्यांच्या बायकांवर खूपच प्रेम करतात. म्हणजे आले तेव्हा सरांनी सांगितलं की माझा दवाखाना माझ्या बायकोमुळे चालतो. निकम सरांनी सांगितलं की माझे सगळे छंद माझ्या बायकोमुळे चालतात. दादा तर बायकोला सोबत घेऊन आलेत. म्हणजे हे शहर बायकोवर खूप प्रेम करतं. आणि मला ना मग त्या 4 ओळी आठवल्या की कितना शरीफ शख्स है पत्नी पर फिदा है. कितना शरीफ शख्स है पत्नी पर फिदा है, कमाल तो ये है अपनी पर फिदा है. सूत्रसंचालन करताना सर बोलले की गुंजन काय फक्त तरुणांच्या मनातल्या गोष्टी म्हणत नाही, तरुणांच्या मनातल्या कविता म्हणत नाही. सर कोण म्हटलं तुम्ही तरुण नाही? असं गरजेचं नसतं डोक्यावरचे केस गेले म्हणजे आपली तरुणाई गेली. मी तर म्हणते ज्यांच्या डोक्यावरचे केस गेले त्यांनी सर्वात जास्त प्रेम केलंय. आमचे नारायण दादा फार छान सांगायचे. जेव्हा मी महाविद्यालयात होती तेव्हा ते यायचे आणि सांगायचे की बाळ जन्माला येतं, आई डोक्यावरून हात फिरवते आणि बाळाच्या डोक्यावर केस येतात. बाळ मोठं होतं, बाळाचं लग्न होतं आणि मग बायको डोक्यावरून हात फिरवते प्रेमाने. आणि मग बाळाच्या डोक्याचं काय होतं याची उदाहरणं आपल्या समोर आहेत ना. एकदा असंच माझ्या मित्रासोबत बसले आणि असंच बायकांचा विषय चालू होता. सर म्हटलं अरे विशाल, तुम्ही बायकांबद्दल इतकं बोलतात, इतकं तुम्ही त्यांच्यावर जोक्स करतात, बायका नसत्या तर तुमचे साधे कपडे तरी कुणी धुतले असते का सर? त्याने उत्तर दिलं बायका नसत्या कपडेच कोणी घातले असते. म्हणजे इतके साधे सरळ लोक या बुलढाण्यातले आहेत. गोपालदादाचा मी तुम्हाला एक किस्सा सांगते. फार फार भोळा माणूस आहे, अति भोळा माणूस आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, आम्हाला एकदा पुण्याला जायचं होतं. गोपालदादा येत होते मागच्या गाडीने, मी जात होते. मी पोहोचून गेले, दादाची गाडी तर पुढे होती. मी विचारलं दादा का अजून पोहोचले नाही? दादा म्हणे आल्यावर सांगतो. पोहोचल्यावर दादांनी सांगितलं की अगं एक स्त्री खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती बघ, मग तिला उठवणार कसं नाही? मग तशीच गाडी मुंबईपर्यंत गेली, ती तिथे उतरली आणि मग मी वापस आलो. इतके भोळे लोक इथले आहेत आणि त्यातले तर पुरुष अतिशय भोळे आहेत. पण खरंच सांगते, तुम्ही कार्यक्रमाचं नाव मॅम बोलल्या की तुमच्या नावावरच आहे आणि तेच कारण आहे की ॲक्सिडेंट झाल्यावर पण मी इथे आली आहे. छान ऐकतात तुम्ही. दादांनी सुरुवात खूप छान करून दिली आहे. मला ज्या कवितेने ओळख दिली, ज्या कवितेने तुमच्यापर्यंत पोहोचवलं, ती कविता पहिल्यांदा तुमच्यासमोर घेते. मी नेहमी सांगते की या जगात सगळ्यात वाईट कोणती भावना असेल तर ज्याच्यावर आपण प्रेम केलंय त्याला दुसरं कुणाचं तरी होताना बघणं. आता हे जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेलं असतं. कोणी सांगतं, कोणी सांगत नाही. आम्ही कवी आहे, आम्ही लिहितो आणि तुम्हाला ऐकवतो. तर ही कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे शीळ हरवलेली नाव. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय त्या सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं.
आणि आपण नाही. जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं. शेर आहे ना कि गम हम क्या करे गर वो हमें ना मिले, कि गम हम क्या करे गर वो हमें ना मिले, गम तो वो करे जिन्हें हम ना मिले. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसले आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून दे, म्हटलं त्याला दाखवून देऊ. बघ तू काय गमावलं, हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. आणि त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले. त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाले. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. मग लग्नामध्ये काही फॉर्मॅलिटीज असतात सर. गिफ्ट घेऊन जावं लागतं, स्टेजवर जाऊन द्यावं लागतं, एक फोटो पण सोबत काढावा लागतो. मग नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण, माझं नाव बानू आहे. मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच रे माझ्या काळजात ओतला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. तो वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य कशी आहे. काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही. आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा बरं का, असं तो सांगून गेला. आणि मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. खरंच सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही. आणि तिच्या सोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते. शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. खूप खूप धन्यवाद.